राजू परुळेकर हे एक चांगले राजकीय विश्लेषक आहेत. महाराष्ट्रात काय घडते, देशात काय घडते, ह्या राजकीय व्यक्तींची मतं काय आहेत, ते वागत आहेत कसे, न्यायालयापासून पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, शासकीय अधिकाऱ्यापर्यंत कुठं कुठं भ्रष्टाचार कसा होतो आहे, मंत्र्यांचं वर्तन कुठं चुकतं आहे, अगदी सखोल माहिती, तपशीलवार माहिती ते सांगत असतात. पण अलीकडं त्यांचा विचार थोडा त्यांनी वेगळा मांडला की मला आता हे पुरे, मी इतकं सांगितलं पण तरी लोक ऐकायला तयार नाही, उठायला तयार नाही, तेव्हा आता हे मी बंद करणार. हे वाचल्यावर मात्र आपल्याला बरं वाटलं नाही. त्यांचे नेहमी व्हिडिओ बघणाऱ्यांना हा एक जरा शॉकच होता. अर्थात त्यांनी जे जे मांडले ते आपलं असं दिसतं की 150 वर्षापूर्वी म्हणजे 1848 साली प्रत्यक्षात कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये यातल्या अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत की इथं न्यायालय कसं भ्रष्ट असतं, पोलीस लष्कर हे कसे एका वर्गासाठी नेमलेले असतात, जाहिराती देऊन इथल्या मीडिया कसा विकत घेतला जातो, अशा अनेक गोष्टी या आपल्या समाजामध्ये घडताना त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि आज आपल्याला त्या सगळ्या खऱ्या होताना दिसतात. त्याचं कारण काय? कार्ल मार्क्स म्हणतात की जगातल्या तत्त्ववेत्यांनी हे जग कसं आहे ते मांडलं, पण प्रश्न आहे तो बदलायचं कसं. राजू परुळेकर यांच्याही बाबतीमध्ये आपल्याला हे म्हणता येईल की ते मतं मांडतायत सगळी, पण हे बदलायचं कसं, शास्त्रीय त्याच्यासाठी मार्ग काय, आणि तो मार्ग सांगितला कार्ल मार्क्स यांनी. त्याची अंमलबजावणी केली पहिल्यांदा लेनिन यांनी, आणि त्यानंतर जगामध्ये अनेक देश त्या मार्गाने गेले, ज्यांनी इथली महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, स्त्रियांवरचे अन्याय, अशा अनेक गोष्टीवरती बंधनं आणली आणि ते करून दाखवलं. अर्थात त्याच्यात काही दोष तयार झाले असतील किंवा एकूण इतिहासाच्या क्रमामध्ये काही गोष्टी असतील, पण आज आपल्याला त्यातले काही अपयशी ठरले की काय असं वाटतं. कारण त्या देशांनी पुन्हा एकदा भांडवलशाही, आता जे दोष आहेत त्या सगळ्या सकट स्वीकारले. पण यातून एक सिद्ध झालं की जोपर्यंत कामगार वर्गाची सत्ता, कार्ल मार्क्स सांगितल्याप्रमाणे एका वर्गाची सत्ता येते, त्यावेळी हे दोष नष्ट करता येतात. आणि त्याच देशात, त्याच वातावरणात, तीच माणसं ज्यावेळी ही परिस्थिती